नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलवरती आत्ताच एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये सर्वात पहिली लाईन दिलेली आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे। यानंतर दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25/6/2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शविण्यात आले होते व ते प्रसिद्ध करण्यात आले नव्हते। आता हे तर लाल रंगाने त्या ठिकाणी दाखवलं होतं आणि विद्यार्थ्यांना तो देखील प्रश्न पडला होता की हे लाल रंगामध्ये हायलाईट का केलेलं आहे। तर ते या ठिकाणी दिलेलं आहे की परंतु त्या प्रसिद्ध करण्यात आले नव्हते। आता मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिकेत व अन्य संलग्न याचिकांप्रकरणी दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये न्यायालयाचे काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम होईल किंवा कसं म्हणजेच होईल किंवा नाही याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळवण्यात आले होते। आता यामध्ये जो पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे त्यामध्ये यादी प्रसिद्ध करण्यात आली, त्या विषयावरती बोलण्यात आलेलं आहे। दुसऱ्या मुद्द्यामध्ये देखील जे समांतर आणि सामाजिक आरक्षणाबद्दल बोलण्यात आलेलं आहे, अशी यादी प्रसिद्ध केली त्याबद्दल। नंतर मुलाखतीशिवाय आणि रयत शिक्षण संस्थेवरती जी कोर्ट केस आहे त्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे, जे याआधी देखील पवित्र पोर्टलच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर चौथ्या ठिकाणी बघा, समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक 25/2/2024 रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल। तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केलेले आहे। यानंतर पुढचा मुद्दा आहे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे। आणि खाली लिहिलेलं आहे न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। म्हणजे यातील दोन मुद्दे हे वेगळे आहेत जे रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे आणि या विद्यार्थ्यांचं जसं की रयत शिक्षण संस्थेवरती ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल, आता विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजेच या ठिकाणी चांगला स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। विशेष आहे की जी काही नियुक्ती होईल ती न्यायालयाच्या अधीन राहून होईल, परंतु तरी देखील हे विद्यार्थ्यांना टेन्शन तर येतच, कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांचा जॉबचा प्रश्न आहे। हा गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा ह्या ज्या 2-3 लाईन आहेत या टेन्शनमध्ये टाकणाऱ्या असतात। जे इतकी सगळी गुणवत्ता असून पण विद्यार्थ्यांना एक सेफ झोनमध्ये आपली मुलं पोचत नाहीत, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे, परंतु ह्या याचिकेमुळे असेल पर्टिक्युलर हा तर हे एका रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे त्या शाळेमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांसाठी, परंतु याचिकेचा परिणाम याच्यावरती आहे। आणि मेन म्हणजे लाईनच आहे ही की रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत तज्ज्ञांनी या ठिकाणी मांडलेलं आहे।
परंतु तरी देखील कुठेतरी दिलासा देते ती खालची एक लाईन, ती म्हणजे यांचं सिलेक्शन हे न्यायालयाच्या अंतिम निकालावरती हे अवलंबून असेल. हे कुठलीही न्यायालयीन प्रकरण घेतलं तरी पण जोपर्यंत त्याची डेट चालू आहे, जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही, प्रोसिजर पुढे चालू राहते, प्रक्रिया केली जाते. परंतु तरी देखील रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका, कारण ते यामागे जे घडून गेले ते गेलेलं आहे. त्यांची निवड देखील झालेली आहे आणि तुम्ही गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. निश्चिंत राहा, कारण न्याय हा नक्कीच मिळणार असतो.